नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. आजची सुरुवात एका अत्यंत दुःखद बातमीने. महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात असून शिक्षण क्षेत्रातील एक युग संपल्याची भावना व्यक्त होत आहे. पाहूया या संदर्भातील हा सविस्तर वृत्तांत. पद्मश्री डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील म्हणजेच डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात दिलेले योगदान अतुलनीय मानले जाते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे खालावली होती. अखेर कोल्हापूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन मानून देशभरात शाळा, महाविद्यालये, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी व्यवस्थापन आणि संशोधन संस्था उभारल्या. त्यांच्या शैक्षणिक संस्थांमधून लाखो विद्यार्थी घडले असून देश-विदेशात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. राजकीय क्षेत्रातही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम महाराष्ट्र या राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. सार्वजनिक जीवनात त्यांनी विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवत शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक बांधिलकी जपली. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री या प्रतिष्ठेच्या नागरी सन्मानाने गौरवले होते. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, विविध पक्षांचे नेते, उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजातील विविध स्तरातून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. कोल्हापूरसह राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात येत असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांचे जीवन घडवले. त्यांचे कार्य आणि विचार पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. लोकसंदेश न्यूजकडून पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी स्मिता यादव, लोकसंदेश न्यूज. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा, निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील, सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.